ना वाटी, ना चमचा, ना साचा, पळीच्या मदतीने उकडीचे मोदक बनवण्याची एकदम नवीन आणि सोपी पद्धत आज इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे। पळीने जरी हे मोदक बनवलेले असले तरी सुद्धा तुम्ही बघू शकता मोदक किती सुंदर आणि आकर्षक बनून तयार झालेले आहेत। तुम्ही पहिल्यांदा हे मोदक बनवत असाल, बॅचलर असाल, नवशिके असाल किंवा जर का मोदक बनवायचा साचा तुमच्याकडे नसेल तर या पद्धतीने तुम्ही अगदी सहज मोदक बनवू शकता। हे मोदक वरून छान लोण्यासारखे मऊसूत आणि आतून मस्त असे रसरशीत बनून तयार होतात। उकडीचे मोदक बनवण्याची अतिशय सोपी पद्धत इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे। ही पद्धत नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे व्हिडिओला आधीच एक लाईक करून ठेवा। आता उकडीचे मोदक बनवण्यासाठी ना आपल्याला सगळं साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे। तर या वाटीने मोजून बघा, इथे मी पाव वाटी दूध घेतलेलं आहे। आता दूध उकडीच्या मोदकामध्ये वापरल्यामुळे काय होतं, एकतर मोदक पांढरे शुभ्र होतात, उकड छान मऊसूत होते, त्याचबरोबर मोदक सुद्धा छान पांढरे शुभ्र होतात आणि मऊसूत होतात। तर इथे बघा मी पाव वाटी इतकं दूध घेतलेलं आहे आणि या दुधामध्ये आता आपल्याला 2 चमचे मैदा घालायचा आहे। पोहे खाण्याचा जो आपला चमचा आहे ना त्याने मोजून इथे मी 2 चमचे इतका मैदा घेतलेला आहे। मैदा यामध्ये घातला की याला आहे ना आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे। मैद्याच्या दुधामध्ये गुठळ्या राहता कामा नये, छान अशी याची मऊसूत अशी पेस्ट तयार करून घ्यायची। आता उकडीच्या मोदकामध्ये मैद्याचा वापर केला की म्हणजे मग मोदक उकडल्यानंतर ते फाटत नाही, त्याला चिरा जात नाही आणि ओलसर होत नाही, सारण सुद्धा यातलं बाहेर येत नाही। तर हे बघा, याची मी छान अशी पेस्ट तयार करून घेतली। तर यानंतर मोदकासाठी आपल्याला उकड तयार करून घ्यायची आहे, त्यामुळे इथे बघा मी ज्या वाटीने मोजून दूध घेतलेलं होतं ना त्याच वाटीने मोजून इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता उकड करण्याकरता मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि सारख्याच वाटीने मी यामध्ये 1 वाटी पाणी घातले। थोडंसं यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि 1 चमचाभर मी यामध्ये आता तूप घातलं। याला चमच्याने हलवून मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर पाण्याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची। पाण्याला उकळी आली की गॅस आपल्याला मंद करायचा आहे आणि आपण ही जी मैद्याची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती आपल्याला एका हाताने या पाण्यामध्ये घालायची आणि दुसऱ्या हाताने चमच्याने यामध्ये मिक्स करत राहायचं। लगेचच आपण यामध्ये घालणार आहोत तांदळाची पिठी। तांदळाची पिठी आपल्याला यामध्ये घालायची आणि ही अशी या उकळत्या पाण्यामध्ये मिक्स करत राहायची। तर इथे बघा पळीच्या मदतीने आपल्याला आहे ना सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे तांदळाच्या पिठाच्या यामध्ये गुठळा शिल्लक राहणार नाही। चमचा किंवा उलटण्याचा वापर कराल तर तितकंसं हे पीठ व्यवस्थित यामध्ये मिक्स होणार नाही। पळीने ना तुम्ही याला छान असं मिक्स करून घेतलं की म्हणजे मग पिठाच्या गुठळ्या शिल्लक राहत नाही आणि व्यवस्थित ही उकड तयार होते। इथे मी गॅस बंद केलेला आहे। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मोदकासाठी लागणारं सारण तयार करेस तोपर्यंत ही उकड आपण अशीच झाकून ठेवणार आहोत, म्हणजे मग ती व्यवस्थित वाफवली जाईल। आता सारण तयार करायला घेऊ। मोदकाचं सारण तयार करण्यासाठी गॅसवर मी इथे जाड तळाची कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आपल्याला आहे ना 1 चमचाभर साजूक तूप घालायचं। तूप वितळून थोडंसं गरम झालं की यामध्ये 1 चमचाभर आपल्याला खसखस घालायची। खसखस थोडीशी तळली गेली ना की यामध्ये आपल्याला घालायचा आहे 1 वाटी गूळ। लक्षात ठेवा मी सगळं साहित्य एकाच वाटीने इथे मोजून घेतलेलं आहे। गूळ आपल्याला आहे ना फक्त वितळून घ्यायचा, याचा 1 तारी किंवा 2 तारी असा पाक तयार करायचा नाही। मध्यम गॅसवरती फक्त 3 ते 4 मिनिट लागतात गूळ वितळायला। तर हे बघा इथे हा गूळ वितळून झालेला आहे, यामध्ये गुळाचे खडे किंवा तुकडे अजिबात शिल्लक राहिलेले नाहीयेत। आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे ओल्या नारळाचा कीस। तर इथे मी ज्या वाटीने सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे ना त्याच वाटीने मी 2 वाट्या इतका ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे। ओल्या नारळाचा कीस यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि गुळाच्या मिश्रणामध्ये आपल्याला व्यवस्थित याला मिसळून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवरती याला आपण आहे ना थोडंसं शिजवून घेणार आहोत। ओल्या नारळातला ओलसरपणा जो आहे ना तो थोडासा कमी होईस तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला आहे ना परतत राहायचं आहे। जर का मिश्रण व्यवस्थित परतलं गेलं नाही की मोदक उकडल्यानंतर ओलसर होतात, त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते बाहेर येतं, त्यामुळे ना ह्या मिश्रणाला आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे। तर हे बघा जवळपास 3 ते 4 मिनिटं मी या मिश्रणाला छान असं परतून घेतलेलं आहे आणि यातला ओलसरपणा बऱ्यापैकी कमी झाला आहे। असं इतपत हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे मग मोदक छान रसरशीत बनून तयार होतात। यापेक्षा जास्त जर या मिश्रणाला तुम्ही परतून घेतलं की ते थंड झाल्यानंतर कडक होतं आणि मोदकसुद्धा मग चवीला चांगले लागत नाही। गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी विलायची पावडर। याला यामध्ये मिसळून घ्यायचं आहे। तर अशा रीतीने मोदकाचं सारण बनून तयार झालेलं आहे। याला थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देऊ।
आता आपण जी मगाशी उकड तयार करून घेतलेली होती ना, ती उकड मी एका ताटामध्ये काढून घेतली. हाताला सोसवेल इतपत थंड झाली की याचा आहे ना पीठ आपल्याला मळून छान असा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे. तर हाताला आहे ना थोडं थोडं पाणी लावायचं आणि घट्टसर असं आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ चांगलं वाफवून घेतलेलं असल्यामुळे उकड छान तयार झालेली आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये थोडासा मैदासुद्धा घातलेला आहे, त्यामुळे पिठाला अजिबात कुठेही क्रॅक्स गेलेले नाही आहेत. मस्त असा मऊसूत पिठाचा गोळा मळून तयार झाला आहे. मोदकाची उकड तयार करून घेतली, सारणसुद्धा बनवून थंड करून झालेलं आहे. आता मोदक बनवायला घेऊ. तर मोदक बनवण्यासाठी जेवढ्या आकाराचा मोदक बनवायचा ना तेवढ्या आकाराचा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि अंगठ्याला थोडंसं तूप लावून पीठ वरच्या बाजूने खेचत मध्यभागी थोडंसं जाड ठेवून पातळ अशी आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे. कुठे जाड कुठे पातळ अशी जर का पारी केली तर मोदकाच्या कळ्या व्यवस्थित जमत नाही आणि मोदक उकडल्यानंतर सुद्धा ते फाटू शकतात. त्यामुळे छान अशी एकसारखी गोलाकार कडेने पातळ अशी आपल्याला छान पारी तयार करून घ्यायची आहे. छान अशी एकसारखी पातळ पारी तयार करून झाली की आता तळहाताची अशी वाटी तयार करायची आणि त्यावरती ही पारी ठेवायची. आता या पारीमध्ये आपण सारण घालून घेऊ. तो छोट्या आकाराचा सारणाचा गोळा घ्यायचा आहे, म्हणजे साधारण आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना तेवढा भरून सारणाचा गोळा घ्यायचा आणि तो यामध्ये ठेवायचा आहे. आता मोदकाला आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्यात. तर त्यासाठी काय करायचं, तर्जनीच्या मदतीने पीठ थोडंसं मागे खेचायचं आणि मधलं बोट आणि अंगठ्याने पिठाला थोडीशी चिमट द्यायची आहे. तर हे बघा, चिमट देताना खालपासून वरपर्यंत द्यायची, म्हणजे मग कळ्या छान सुंदर दिसतात, उठून दिसतात आणि मोदकसुद्धा दिसायला आकर्षक दिसतात. तर एकसारख्या अंतरावर सगळ्या पाकळ्या छान तयार करून झाल्या की सारणाला थोडंसं आतमध्ये दाबून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आहे ना खालच्या बाजूने थोडंसं प्रेस करत पाकळ्या वरच्या बाजूने ओढत हलक्या हाताने याला आपल्याला जुळवून छान असा मोदकाचा याला आकार द्यायचा आहे. तर हे बघा, सगळ्या पाकळ्या अशा हलक्या हाताने वरच्या बाजूने खेचत एकत्र करून घेतल्या आणि मस्त असा हा मोदक बनवून तयार केलेला आहे. टोकाकडचा भाग थोडासा असा निमुळता करून घ्यायचा, म्हणजे मग मोदक दिसायला छान दिसतो. तर हे बघा, मस्त असा हा मोदक आपला बनवून तयार झाला. मोदकाची पारी करून कळ्या पाडून जर का तुम्हाला मोदक बनवायला जमत नसतील तर मोदक बनवण्याची सोपी पद्धत आज इथे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर घरातली कोणतीही एखादी पळी घ्यायची, पळीला थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे मग उकड पळीला चिकटणार नाही. आता हा पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि हा पिठाचा गोळा पळीच्या मागच्या बाजूवरती आपल्याला ठेवून हाताची अशी वाटी करून आपल्याला हा गोळा पळीवरती असा थापून प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे मग छान असा याला पारीचा आकार येतो. मस्त गोलाकार पारी तयार होते. तर कुठे जाड कुठे पातळ असं करायचं नाही, एकसारखं आपल्याला याला प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे मस्त अशी ही वाटी तयार होते. छान अशी खोलगट वाटी तयार करून घेतली. आता याला अलगद हाताने आपल्याला पळीपासून वेगळं करून घ्यायचं आहे. तर हे बघा, छान अशी गोलाकार पारी तयार झाली. ही जर का तुम्हाला ओबडधोबड किंवा थोडीशी जाडसर वाटत असेल तर अंगठ्याने बघा याला छान असं प्रेस करून एकसारखं करून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे ना तयार करून घेतलेलं मोदकाचं सारण यामध्ये ठेवून द्यायचं आहे. थोडंसं याला जुळवून घ्यायचं. पारीचे काठ वरच्या बाजूने खेचत याला असं एकत्र जुळवून घ्यायचं आणि टोकदार असं करून याला छान असा मोदकाचा आकार देऊन घ्यायचा आहे. पारीचे काठ वरच्या बाजूला खेचत याला जसा जमेल तसा आपल्याला आहे ना मोदकाचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर पारीचे काठ एकत्र केले आणि वरती आहे ना असं टोकदार नाक तयार करून घेतलं आणि व्यवस्थित याला आहे ना बंद करून घेतलेला आहे. तर हे बघा, मोदक हा अशा पद्धतीने तयार झालेला आहे. मोदक तर बनवून झाला, पण मोदकाला अजून कळ्या पाडायच्या बाकी आहेत. आज इथे आपण आहे ना पळीने मोदक बनवतोय, त्यामुळे काय करायचं, पळीचा जो मागचा भाग आहे त्याने ना खालपासून वरपर्यंत अशा चिरा देऊन घ्यायच्या, म्हणजे मग छान अशा मोदकाच्या कळा उठून दिसतात, मोदक सुद्धा दिसायला आकर्षक दिसतो. तर हे बघा, पळीचा जो मागचा भाग आहे त्याने मी मोदकाला अशा चिरा देऊन छान असा मोदक तयार करून घेतला. तर मोदक बनवण्याची एकदम सोपी पद्धत आज इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे. म्हणजे जर का तुमच्याकडे साचा नसेल किंवा तुम्हाला हाताने पारी करून कळीदार मोदक बनवायला जमत नसेल ना, तर ही पद्धत वापरून तुम्ही नक्कीच छान असे आकर्षक सुंदर असे उकडीचे मोदक बनवून तयार करू शकता. तर हे बघा, इथे मी सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत आणि एवढ्या प्रमाणामध्ये जवळपास 9 मोदक इथे माझे बनवून तयार झालेत. आता याला आपल्याला उकडून घ्यायचं आहे. त्यासाठी गॅसवर पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं, त्यावरती चाळणी ठेवली आणि चाळणीवर ओलसर
सुती कपडा ठेवलेला आहे आणि या कपड्यावर आता आपल्याला एक एक करून मोदक ठेवून द्यायचे आहेत। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि सुरुवातीला 2 मिनिटं मोठ्या गॅसवरती आणि त्यानंतर 10 ते 12 मिनिटं मध्यम गॅसवरती आपल्याला याला उकडवून घ्यायचं आहे। 10 ते 12 मिनिटानंतर मी यावरचं झाकण काढलं तर हे बघा, मस्त असे हे मोदक छान वाफरले गेलेले आहेत, छान असे पांढरे शुभ्र झालेले आहेत, अजिबात याला तडा सुद्धा गेलेला नाहीये। तर हे बघा, छान असे हे मोदक आपले बनून तयार झाले। याला आपल्याला प्लेटमध्ये आता काढून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे मोदकाचा साचा नसेल किंवा मोदकाची पारी तयार करून कळ्या पाडायला जर जमत नसतील तर ही मोदक बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आज इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे। वरून छान लोण्यासारखे मऊसूत आणि आतून रसरशीत असे हे उकडीचे मोदक बनून तयार होतात। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा उकडीचे मोदक नक्की करून बघा आणि मोदक बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।